नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण मुगाची एडणी बनवणार आहोत, म्हणजेच मुगाचे डिरडे किंवा आपण त्यांना मुगाचे डोसेही म्हणू शकतो। आणि नवीन असाल चॅनलवर तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर असाल तर फॉलो नक्की करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायलाही विसरू नका आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक इतरांना शेअर करावीशी वाटली तर शेअरही नक्की करा। चला मग आता किचनमध्ये जाऊया। मुगाच्या एडण्या बनवण्यासाठी मुगाची डाळ घेतलेली आहे। ह्या मूग डाळीचा आपण पीठ बनवणार आहोत। जर तुम्हाला मुगाची साल असलेली डाळ घ्यायची असेल किंवा अख्खा मूग घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता। मुगाची डाळ दळून पीठ बनवून किंवा मूग डाळ भिजवून तिला मिक्सरमध्ये दळूनही एडण्या करता येतात। आणि एडण्या बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचाही वापर केला जातो। वेगवेगळ्या प्रकारामध्ये एडण्या बनवल्या जातात, पण आज आपण मूग डाळीच्या पिठाच्या एडण्या बनवणार आहोत। त्यासाठी आपण ही मूग डाळ बारीक दळून घेतलेली आहे व तिचं पीठ बनवलेलं आहे। ह्या एडण्या बनवण्यासाठी आपण खूप कमी मसाले वापरलेले आहेत। आता मसाले बघूया। हे लाल तिखट घेतलेलं आहे। लाल तिखट कमी जास्त तुमच्या टेस्टनुसार घ्या। लसूणची पेस्ट बनवलेली आहे। जिरे घ्या, तीळ घ्या, धना पावडर व चवीनुसार मीठ हळद घ्या। ह्या मसाल्यांसह तुम्ही इतर मसाल्यांचाही वापर करू शकता। आता हे सर्व मसाले आपण मुगाच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत। मसाले पिठामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। पिठाला आपण जास्त पातळही केलेलं नाही आणि घट्टही भिजवलेलं नाही, ह्याच पद्धतीने भिजवून घ्या। आता तापलेल्या तव्यावर आपण तेल पसरवून घेणार आहोत। आपण डोसा वगैरे बनवतो त्यावेळेस करतो त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं। आता मीडियम तापलेल्या तव्यावर चमच्याने मुगाच्या पिठाचे मिश्रण घेऊन तव्यावर पसरट असं टाकायचं व जसा डोसा आपण पसरवतो ना त्याचप्रमाणे हलक्या हाताने तव्यावर पसरवून घेऊ। आता कडाकडांवर तेल टाकून घेऊ व चिकटलेला भाग अलगद असा उलटीने काढून मग आपण एडणीला उलटी करून घेऊ, म्हणजे दोघी बाजूंनी छान भाजली जाईल। हे बघा, आपली जाळीदार अशी एडणी तयार झालेली आहे। आता परत तेल टाकायचं असेल तर टाकू शकता। उलटसुलट करून छानपैकी भाजून घेतल्यानंतर एडणी आपण आता काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व एडण्या करून घ्यायच्या आहेत। तर मग नक्कीच करून बघा पौष्टिक असा मुगाचा डोसा। कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी नेहमी बघायच्या असतील आणि तुम्ही नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इतरांना शेअर करावासा वाटला तर याची लिंक तुम्ही शेअरही करू शकता। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।